संशयास्पद स्फोटातील जखमींची प्रभारी मंत्र्यांकडून रुग्णालयात भेट। सर्व उपचार खर्च सरकारकडून करणार मंत्री ईश्वर खंड्रे। घरासमोर रासायनिक मिश्रित पदार्थ साठवून ठेवल्यामुळे हा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज। बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद तालुक्यातील मोळखेरा गावात मोळगीमारा मंदिर परिसरातील रस्त्यावर शनिवारी सकाळी झालेल्या संशयास्पद स्फोटात शाळेला जाणाऱ्या 6 मुलांसह 8 जण गंभीर जखमी झाले। ही घटना अत्यंत दुर्दैवी असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रभारी मंत्री ईश्वर खंड्रे यांनी रविवारी घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली। यावेळी त्यांनी जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च सरकारकडून करण्यात येईल अशी ग्वाही दिली। या पाहणी दौऱ्यात माजी मंत्री राजशेखर पाटील, बिदरचे आमदार रहीम खान, आमदार सिद्धू पाटील, जिल्हाधिकारी शिल्पा शर्मा, पोलीस अधीक्षक प्रदीप गुंटी, उपविभागीय पोलीस अधिकारी मडोळप्पा आदी अधिकारी उपस्थित होते। मंत्र्यांनी घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली। घरासमोर रासायनिक मिश्रित पदार्थ साठवून ठेवल्यामुळे हा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। मात्र घटनेची सखोल चौकशी सुरू असून संपूर्ण तपास अहवाल आल्यानंतर त्याच्या आधारे आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे मंत्री ईश्वर खंड्रे यांनी स्पष्ट केले। या प्रकरणात निष्काळजीपणा किंवा दोषी आढळणाऱ्या कोणत्याही अधिकारी अथवा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी मंत्र्यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांना धीर दिला। भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित विभागांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ಸ್ಟಾರ್ ಹುಲಸೂರು ನ್ಯೂಸ್ ಮೂಳಖೇರಾ। ನೋವಿನ ಸಂಗತಿ ಇದೆ, ಬಹಳ ದುಃಖದ ಸಂಗತಿಯಾಗಿದೆ। ಇವತ್ತು ನಿನ್ನೆ ಏನೋ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಹುಮನಾಬಾದ್ ತಾಲೂಕಿನ ಮುಳಖೇರಾದಲ್ಲಿ ಏನು ಸ್ಫೋಟ ಆಗಿದೆ, ಅದರಿಂದ 4 ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇವತ್ತು ಸುಟ್ಟಿನ ಗಾಯಗಳಾಗಿದ್ದಾವೆ। ಇಬ್ರು ಸ್ವಲ್ಪ ಹಿರಿಯರು, ಇವತ್ತು ಅವರಿಗೂ ತೀವ್ರ ಗಾಯಗಳಾಗಿದ್ದಾವೆ ಮತ್ತು ಅವರೆಲ್ಲರಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ। ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ನಿಗಾ ಇಕ್ಕಿದೆ। ನಾನು ರಹೀಂ ಖಾನ್ ಅವರು, ರಾಜಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಆ ಗಾಯಾಳುಗಳಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದೇವೆ। ವೈದ್ಯರಿಗೆ ಇವತ್ತು ಸೂಚನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ। ಎಲ್ಲಾ ರೀತಿ ಏನೇನು ಉತ್ತಮವಾದಂತ ಅವರಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದ್ದೇವೆ। ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಯವರು, ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕಾಧಿಕಾರಿ, ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿ ಎಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ತನಿಖೆ ಮಾಡುವಂಥದ್ದರ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಯಾಕೆ ಆಗಿದೆ, ಏನಾಗಿದೆ, ಇದರ ಹಿನ್ನೆಲೆ ಏನಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಅವರು ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಸರ್ಕಾರ ಇದನ್ನು ಅತ್ಯಂತ ಗಂಭೀರತೆಯಿಂದ ಪರಿಗಣನೆ ಮಾಡಿದೆ। ನೀವು ಹಿಂದೆ ಕೇಳಿ ಪೂರ್ತಿ ನಿನ್ನೆ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ನಾನು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದೇನೆ। ಭೇಟಿಯಾಗಿ ಅವರಿಗೆ ಏನು ವಸ್ತುಸ್ಥಿತಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ। ಯಾರ್ಯಾರು ಗಾಯಾಳುಗಳಿದ್ದಾರೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಚಿಕಿತ್ಸೆ ವೆಚ್ಚ ಸರ್ಕಾರ ಭರಿಸುತ್ತದೆ। ಮತ್ತೆ ಈ ಒಂದು ಪ್ರಕರಣದ ಹಿಂದೆ ಯಾರೇ ಇದ್ರೂ ಮತ್ತು ಇದಕ್ಕೆ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ, ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಇದ್ರೂ ಸಹಿತ ಕೆಳ ಹಂತದಲ್ಲಿ ಇದರಲ್ಲಿ ಯಾರೇ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ರು ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬಹಳ ಆಳವಾಗಿ ತನಿಖೆ ನಡೀತದೆ ಮತ್ತೆ ತನಿಖೆ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ರೀತಿಯ ಕ್ರಮನೂ ಆಗ್ತದೆ। ಆ ಗ್ರಾಮಸ್ಥರಾಗಲಿ ಯಾರು ಆತಂಕ ಪಡುವಂತದ್ದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ।